आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। उद्या ना आमच्या पार्टीतर्फे माझा सत्कार सोहळा आहे, तर म्हणजे माझी अशी इच्छा होती की तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता ना? मला खरंच खूप बरं वाटेल. मी आले असते पण उद्या मला ना ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, नाही तर मी नक्की आले असते. अच्छा, नाही 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 नाही, काही हरकत नाही. ठीक आहे, पुढच्या वेळी कधीतरी असेल तर सांगतो. सिद्धिराज, हां? आता थँक्यूच्या बदल्यात तुम्ही मला तुमच्या सत्कारासाठी हजर राहायला सांगितलं, पण मला नाही जमते तर मग नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा. तुमची मीटिंग उद्या आहे ना, मग काय माझी तोपर्यंत ग्रह बदलले, फासे पलटले. आत्ता तुम्ही तुमचं थँक्यू राखून ठेवा, आणि नाहीच जमलं यायला तर मी मागून घेईन थँक्यू. क्या बात आहे मॅडम, म्हणजे मीटिंग वगैरे काहीच केलं नाही, तुम्ही स्वतःहून असं. टिंग. लक्ष्मीच्या डोक्यातून अजून मंगल आणि संतोषचे विचार जात नाहीयेत बहुतेक. काय ग लक्ष्मी, काय झालं ग? अशी गप्प गप्प काय? काही नाही, जरा शांत बसावं असं वाटलं. लक्ष्मी, माझ्या मनात एक विचार आलाय. आपण ना थोडेसे पैसे आनंदी करता बाजूला काढून ठेव, म्हणजे आपल्यालाही छान वाटेल, समाधानी वाटेल. खरं सांगू, माझ्याही मनात असा विचार बराच काळ घोळत होता, पण परिस्थिती नव्हती, शक्य नव्हतं. त्यामुळे आता शक्य आहे ना लक्ष्मी, म्हणूनच म्हणतो आपण ना आनंदी करता थोडेसे पैसे बाजूला काढून ठेव, ते बँकेत ठेवू, एफडी करू त्या पैशांची. जेव्हा ती मोठी होईल, तिला कॉलेजमध्ये जायचं असेल, पुढे शिकायचं असेल, तेव्हा हे पैसे उपयोगी पडतील. अगदी छान कल्पना आहे बघा. नाही म्हणजे एफडीच करूया. असे उचलून पैसे द्यायला गेलो ना तर आपली भावना कधीच घेणार नाही. अहो, आता आनंदीसाठी आपण एफडी करणार, मग भरत त्याच्यासाठी पण थोडे बाजूला ठेवायला पाहिजे. मंगलची मुलं पण आहेत, म्हणजे आपल्या कुठल्याच नातवंडावर अन्याय व्हायला नको. अर्थातच लक्ष्मी, अगं अन्याय कसं करू आपण? सगळ्यांना आपण थोडे थोडे पैसे द्यायचे. आणि व्यंकीसाठी ठेवता येतील ना थोडे बाजूला. आणि आई, मी त्या मागणार नाही, पण त्यांच्या नावावर थोडे पैसे करूया. लक्ष्मी, अजिबात काळजी करू नको, आपण सगळ्यांकरता करणार आहोत. पण हे करताना एक गोष्ट सुद्धा करायची आहे, आपण आपल्या करता पैसे ठेवायचे. अहो, तुमच्या मनात असा विचार करावा लागतोय लक्ष्मी, मनात नसलं तरी सुद्धा. तुला एक सांगू का, गेले काही दिवस आपण हे कडक लक्ष्मी आणि रौद्र श्रीनिवास हे मुखवटे घेऊन वावरतोय. यामुळे आपली मुलं काय शिकली, मुलांनी काय धडा घेतला हे मला माहित नाही, पण मी मात्र एक गोष्ट शिकलोय, आणि ती म्हणजे पैशांकरता कोणावरही अवलंबून राहायचं नाही, मुलांवर भार नाही व्हायचं. तोपर्यंत आपले सगळे खर्च आपण करायचे, आणि हे आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपले खिसे भरलेले असतील. त्यामुळे मुलांना सगळं द्यायचं, पण पैसे आपल्याकडे ठेवायचे. आणि लक्ष्मी, लहानपणी आई वडिलांनी मुलांची काळजी घेतली, म्हणून आई वडील म्हातारे झाल्यावर मुलांनी त्यांची काळजी घ्यायची, असा विचार करण्याचा काळ गेला आता. अगं जमाना बदललाय, त्यामुळे काळानुसार आपणही बदलायला हवं ना का? सगळं मान्य हो मला, पण म्हणून काही
आपण आपल्याच मुलांना पैसे द्यायचे नाही का? द्यायचे ना. हे बघ, आईचा खर्च करायचा, मुलांचा सगळा खर्च करायचा, व्यंकीचा, सगळ्यांचं सगळं करायचं, पण पैसे आपल्याकडे ठेव. म्हणजे बघ, हे जे पैसे आहेत ना, ते योग्य प्रकारे गुंतवायचे, त्यांचं नीट नियोजन करायचं आणि मग सगळ्यांना जमेल तितके पैसे द्यायचे. लक्ष्मी, जेव्हा जेव्हा आपण आपल्या घराचं लक्ष्मी निवासचं स्वप्न बघतो, तेव्हा त्या घरात आपण सगळ्यांनाच बघतो ना ग. आपलं सगळं कुटुंब जाणार आहे लक्ष्मी निवास मध्ये. एकत्र कुटुंब आपलं तसंच राहणार आहे. याकरता पैसे आपल्याकडे असणं हे महत्वाचं आहे. म्हणून म्हणतो, हे जे पैसे आहेत ना, ते आहेत कुटुंबाचे, सगळ्यांचे आहेत, पण असणार मात्र आपल्याकडे. कळतंय का तुला? मग खुश? काय 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 चाललंय? अरे भाई काय म्हणजे सत्कार आहे तुझा. अरे भाई तू पार्टीचा फेस होणार आहेस, फेस. आणि आजपासून सिद्धू नाही, सिद्धू साहेब होणार आहेत. मग सेलिब्रेशन होणारच ना. अरे कसलं सेलिब्रेशन? इथे झटून काम करण्याचे दिवस आहे, तुम्ही सेलिब्रेट काय करताय? चला बाई चल. सिद्धिराज, हो ना मॅडम, हा खरंच भावना मॅडमचा आवाज आहे का मला भास होतो? तुम्ही इथे कशा काय? हो, मला वाटलंच नव्हतं तुम्ही इकडे याल. ऍक्च्युली मलाही वाटलंच नव्हतं मला येता येईल, पण अचानक माझी मीटिंग कॅन्सल झाली. मग म्हटलं तुम्ही इतका आग्रह करताय तर जावं सत्कारासाठी. पण सत्कार वेळेत सुरू होईल ना? कारण मी ऑफिसमधनं फक्त अर्ध्या तासाचीच परमिशन काढली. हो नाही, अहो आपण वेळ सुरू करूया की, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ए महेश, पटकन जा आणि पप्पांना आणि पार्टी ऑफिसच्या सगळ्या माणसांना बोलव. आणि सूर्या, मॅडम साठी एक स्पेशल चहा. चला. लक्ष्मी निवास